तुकोबरायांच्या या गाथेतील सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो 2 ओळीच्या गाथेमध्ये 297 क्रमांकाचा संतपर यातला अभंग आहे. तुकोबरा या ठिकाणी या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. संत असतात कसे? तुम्ही कोण आहात संत? तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही मायबाप कृपावंत मायबाप आहात. आणि मी तुमचं वर्णन काय करू? कायमी पतित कीर्तिवानो. कारण तुमचं अवतार कार्य कशा करताय? उद्धराया जन जडजीवा, हे अवतार कार्य आहे तुमचं. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे, याकरता तुमचं अवतार कार्य. आणि तुम्ही आहात कसे? तर तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. पहिल्या चरणामध्ये स्वरूपाचं वर्णन आहे, शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाचं वर्णन आहे, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये कर्तृत्वाचं वर्णन आहे. संत कर्तृत्व रूपानं बघायला गेलं तर कसे आहेत, कार्य त्यांचं काय आहे. वास्तविक संतांचं वर्णन शब्दातीत आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात कायमी पतित कीर्तिवान. शब्दाद्वारा गम्य नाहीत, कारण शाब्दिकाचे काम नाही आहे, ते शब्द तिथं कार्य करत. स्वरूपाच्या ठिकाणी वाचातीत अवस्था आहे, येतो वाच्य निवर्तन ते प्राप्य मनसाचा. आणि त्या स्वरूप अवस्थेला प्राप्त झालेले महात्म्य असल्यामुळे त्यांचं वर्णन शब्दाद्वारा करता येत नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. संत अलौकिक श्रेष्ठ. या अभंगामध्ये तुकोबरा 3 वेळा तुम्ही शब्द वापरतात. तुम्ही संत माय बाप, अवतार तुम्हा, आणि तैसे तुम्ही जगी संत जन. हा तुम्ही शब्द आदरार्थी आहे. संतांना तुम्ही म्हणावं लागतं. का? तर संत श्रेष्ठ आहेत. तुम्ही कसे आहात याचं वर्णन आहे. तुम्ही शब्दानं संतांच्याकडे तुकोबरा बघतायत, संतांचं वर्णन करणार आहेत. ह्या तुम्ही शब्दानं तुम्ही संत या शब्दाचा भाव. कारण शब्द आपल्याला व्यक्तीचं दर्शन घडवतात. सामान्य जीव म्हटलं की सामान्य, तुम्ही सामान्य म्हटलं की सामान्य. ईश्वराकडे बघितले, तुम्ही ईश्वर म्हटलं की ईश्वराचे स्वरूप आपल्या समोर येतं. तसं तुम्ही संत म्हटलं की संतांचं स्वरूप आपल्या समोर येतं. तुम्ही संत. अन्यांपासून व्यावर्तन करण्याकरता, नाही का, अन्य गोष्टींपासून व्यावर्तन करण्याकरता, म्हणजे ते अन्यांपासून कसे वेगळे आहेत हे दाखवण्याकरता उपलक्षित केलं जातं, उपलक्षण केलं जातं. त्यांचं स्वरूप लक्षण आणि त्यांच्या कर्तृत्वाचं लक्षण. नेमके ते कसे आहेत? तर तुम्ही संत माय बाप, तुम्ही मायबापाप्रमाणे. मायबाप, कारण बऱ्याच ठिकाणी तुकोबरा वर्णन करतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, अशीही काही चिंतनं आई बापाच्या बद्दलचं वापरतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मायबापांच्यातले काही असे सद्गुण असतील किंवा मायबाप स्वरूपत्वेनं काय असेल तर त्या पद्धतीनं संतांचा भाव येतो. आई आपल्या मुलाशिवाय कोणाचा विचार करेल सांगा? मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये बाळाची व्याप्ती आहे. घार आकाशात जरी फिरत असली तर तिचं लक्ष कुठं आहे? घार फिरे आकाशे परी चित्त तिचे पिलापासे. गाय डोंगरात जरी चरत असली तर तिचं लक्ष कुठं आहे? घरामध्ये बांधलेल्या वासराकडे तिचं लक्ष आहे. नाना गाय चरे डोंगरी परिचित्त बांधले सेवत से घरी, प्रेम तेतीचे करी स्थानापती. गाय डोंगरात जरी चरत असेल तर चित्त माझं तिचं मात्र कसं आहे? बाळाकडे आहे, वत्साकडे आहे. ती भावता माऊली म्हणजे मातृत्वाची आहे, आईची भाव. आणि बापाचं म्हणाल तर बापकरी ओढी लेकुराची जोडी, आपली कुरवंडी वाढवणी, एकाएकी केला मिरासी साधनी कडे वागवणी भारगाने. म्हणून माई बापा पुढे लाडके लेकरू. आई बापा पुढं लेकरू काय असतं महाराज? लाडकं असतं, नाही का? आई बाप मुलाच्या हिताचा विचार करतात. म्हणून धन्य माता पिता तयाची या. जेव्हा उत्कृष्ट कार्य मुलाच्या हातनं होतं त्यावेळी धन्यता कुणाला दिली जाते? माईबापांना दिली जाते. धन्य माता पिता तयाची. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, नाही का?
आई बापांच्याकडचा भाव. म्हणून कुलम पवित्र जननी कृतांता वसुंधरा पुण्यवतीचे येण असंही होतं बरं का. अपार सच्चित सुखसागरेस्मिन लिने परे ब्रह्मण्यस्य चेत. ज्याचं चित्त परब्रह्म परमात्मा तत्वामध्ये स्थिर झालेलं आहे त्याचं कुळ पवित्र म्हणलंय. जननी कृतांत झालेली, वसुंधरा पुण्यवतीचं आईलाही धन्यता दिलेली, आईही कृतांत झालेली भाव आहे. याचं कारण त्यानं उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल. आई बापांच्या बाबतीतला भाव आहे. बापकरी ओढी लेकुराची झोडी, नाही का. बापाचा काय आहे, होते पितरांचे मनोगत, पुत्र होईल हरिभक्त, नाही का. पण काय वेळ काय होतं, विषयी प्रतिहत ते केले. पितरांचं मनोगत काय, पुत्र होईल हरिभक्त. काही पितर जे आहेत, जे भगवत चिंतनामध्ये असणारे आहेत, जे हिताचा यथार्थ ज्ञान करून असणारे आहेत, त्यांना वाटतं आपला पुत्र ही काय व्हावा, हरिभक्त व्हावा. होते पितरांचे मनोगत, पुत्र होईल हरिभक्त. मग त्या दिशेनं नाही गेला तर विषयी प्रतिहत ते केले, विषयानं प्रतिहत झाला. म्हणून महाराज मायबाप ज्या प्रकारचा भाव पुत्राप्रती ठेवतात, करी लाभाविन प्रीती हा भाव जो आहे तो भाव संत ठेवतात. ह्या जगामध्ये 3 गोष्टी अशा आहेत की जे स्वभावानं संतुष्ट होतात. देवा 3 लोक असे आहेत ती स्वभावानं संतुष्ट होतात. बाकी काही होत असतील थोडेफार इकडे तिकडे अपवादात्मक काही होत असतील, पण स्वभावानं संतुष्ट होणारी कोण आहेत 3 तर देव आपल्या स्वभावानं संतुष्ट होतो म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. मायबाप आपल्या स्वभावानं संतुष्ट असतात आणि संत आपल्या स्वभावानं संतुष्ट असतात. देव, मायबाप आणि संत हे आपल्याला स्वभावानं संतुष्ट आपल्यावरती असतात, नाही का. देवा सत्पुरुषा पिता स्वभावे नाही तुष्यती. देव सत्पुरुष आणि पिता स्वभावानं संतुष्ट होतात, नाही का. म्हणून मायबापांचं उदाहरण संतांच्या भावामध्ये देत असताना संत ही निर्लिप्तपणाने निरपेक्षपणानं स्नेह करतात. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जन बुडते म्हणा. संतांचं अवतारच कार्य तेवढ्या करताय असं वर्णन केलं. संतांचं अंतकरण जाणून घ्यायचं असेल तर कसं अंतकरण आहे, मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाचं चित्त नवनीतासारखं मृदू आणि कोमल आहे, नाही का. हे सज्जन आहेत. संत हृदय नवनीत समान. संतांचं हृदय नवनीतासारखं मृदू आणि कोमल. तुलसीदासचे वर्णन. संत हृदय नवनीत समान. ते संत काय करतात, जगावर उपकार करतात, नाही का. जगावरती उपकार करण्याकरता या जगतामध्ये येतात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आणि काय उपकार केले म्हणाल तर जागवतात, जाग करतात. मज निरंतर जागविते. शिकवतात, करुणी सायास शिकविते. आणि सांभाळतात, तैसे मज येथे सांभाळते. एकाच अभंगात जागवतात, शिकवतात, सांभाळतात. म्हणून तुकोबराय पहिल्या चरणात म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगावे संतांचे उपकार, काय वर्णन करावे म्हटले त्यांचे उपकार. किती मोठे उपकार आहेत त्यांचे की जागविती, शिकविती, सांभाळिती. ते संत आहेत, नाही का. जाग करतात, शिकवतात आणि सांभाळतात. जाग करतात, झोपेतनं जाग करतात. एवढ्या पुरतं मर्यादित नाही बरं का. घरात झोपेतली लोक आपल्याला जाग करतात की तुम्ही म्हणाल आई वडील आमचे झोपेतनं जाग करतील, पण हे अज्ञानातनं जागे करतात, नाही का. अविद्येच्या निदा घोरत होता बदबदा. काय वर्णन आहे. अविद्येच्या निद्रेमध्ये झोपलेला माणूस, घोरायला लागलेला माणूस, त्याला ज्ञान प्रकाश देऊन कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ताड. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, नाही का. कृष्णांजन देतात. म्हणून साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. वर्णन आहे. ते उपकार आपल्यावरती करतात ना. अविद्येची निवृत्ती करून स्वरूपाच्या अनुभूतीपर्यंत आपल्याला नेतात. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपा.
जाग करतात. कारण झोपेतनं जाग झाल्यानंतर झोपेमध्ये पडलेली स्वप्न आहेत ते मिथ्या वाटायला लागतात. झोपेतनं माणूस जाग झाल्यावर झोपेमध्ये स्वप्न पडतात ती मिथ्या वाटायला लागतात जाग झाल्यावर, बरं का. आणि ज्ञानातनं जाग झाल्यावर हे जगतच मिथ्या वाटायला लागतं. ज्ञानरूपी जागृती आल्यावर काय मिथ्या, ज्ञानानं जागृती आल्यावर काय मिथ्या वाटायला लागतं, जगतच मिथ्या वाटायला. तसं स्वप्नीची या ध्याया औषध चेवोची धनंजया तेवी अज्ञान मुळा ये अज्ञानची खडग. स्वप्नीच्या नाही का औषध, स्वप्नीतलं जाग झाल्यानंतर औषध काय, स्वप्नात आजारी पडला माणूस, औषध काय, जाग होणं हेच औषध आहे. औषध चेवची धनंजय तेवी अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. स्वप्नात एक जण राजा होता आणि तो राजा स्वप्न राजाला पडलं आणि वनात गेला. वनात गेल्यानंतर तिथं काही बरोबर सैन्य होतं, पण ती अस्वलांचा बऱ्याच हल्ला झाला आणि ते सगळं सैन्य बितरलं, इकडं तिकडं पळालं. एकटा राजा पडला, त्याचंही सगळं शस्त्र वगैरे बाजूला असं पडलं गेलं. एकटा निशस्त्र झाला राजा नाही का. त्याच्यावरती हल्ला अस्वलानं केला आणि तो जखमी झाला. दुःखीत झालेला जखमी झालेला राजा एका आश्रमामध्ये गेला. त्या आश्रमामध्ये सांगितलं, मला वैद्य होते, त्या वैद्यांच्याकडे म्हणलं मला गरज आहे. कशाची गरज आहे, माझ्यावरती उपचार करा. ते म्हटले उपचार करायला काय हरकत नाही, पण असं आहे की आजकाल मी आता 1 रुपया तरी घेतल्याशिवाय उपचार करत, आत्तापर्यंतचे अनुभव झालेले आहेत म्हटले की उपचार करतोय पण मागं काही मिळत नाही आहे. म्हणले उपचार तर करेल मी, पण मला काहीतरी द्रव्य द्यावं. आता त्या राजाचं पूर्णच सगळं हे झालेलं पडलेलं होतं, इतस्तता सगळ्या माळा तुटलेल्या होत्या. गळ्यात काय हार असेल तर तो नाही का सोन्याचा किंवा हिऱ्याचा कशाचा हार असेल तर टाकला असता म्हटले त्याच्याकडे देऊन, पण काहीच नव्हतं जवळ राजाच्या. आता त्या राजाच्या जवळ काहीच नव्हतं. राजा म्हटला मी राजा आहे. नाही म्हटले कोणी असा, तुम्ही राजा असा नाही तर कोणी असा, पण तुम्हाला ह्या आता 1 रुपये का असना दिल्याशिवाय, काहीतरी वस्तू दिल्याशिवाय मी तुम्हाला इलाज करू शकत नाही. आता उदाहरण एवढं पुरतंच होतं. विषय काय की तो राजा जागा झाल्यावर त्याच्याजवळ वैद्यांची काही कमी आहे का, नाही का. जागा झाल्यावर त्याच्याकडे वैद्य आजूबाजूला काही कमी आहेत का, भरपूर आहेत. बरं त्याला औषध काय कमी पडणार आहे का, नाही भरपूर आहे. पैसे काही त्याच्याकडे कमी आहेत का, 1 रुपया 2 रुपये एवढं त्याला स्वप्नात मिळालं नाही, स्वप्नात नाही का जंगलात गेलं एवढं मिळालं नाही. तिथं काही कमी आहे का जागा झाल्यावरती, काहीच कमी नाही. वैद्य कमी नाहीत. बर त्या हल्ला करण्याकरता अस्वल जवळ येतील का त्याच्या जागा असल्यावर, येणारच नाहीत. कारण का, सर्व सैन्य आजूबाजूला भरपूर आहे, शस्त्र भरपूर आहेत. पण ह्या सगळ्याचा उपयोग स्वप्नामध्ये आहे का, स्वप्नामध्ये आहे का, नाही आहे. स्वप्नातलं दुःख घालवण्याकरता आपण स्वतंत्र नाही आहे. स्वप्नातलं दुःख घालवण्याकरता स्वप्न जसं प्रतीला आहे तसं बघावं लागेल, नाही का. जसं दिसेल तसं बघावं लागेल. नाही मला हे स्वप्न पडलं पाहिजे असं कोणी म्हणू शकत, मला हेच स्वप्न पडावं असं कोणी म्हणू शकत नाही, नाही का. ते जसे आपले अंतकरण जागृतचे काही संस्कार असतील त्या स्वप्नामध्ये ते जागृत होऊन तेच अंतकरण वृत्तीच्या द्वारा काय होतं, स्वप्न प्रतीला येतं. भाव असा आहे की जागृत झाल्यानंतर स्वप्न मिथ्या वाटायला लागतं. जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत स्वप्नातलं दुःख स्वप्नात भोगावं लागतं, नाही का. पण जाग झाल्यावर ते मिथ्या आहे हे कळतं. स्वप्नी जे चेईले जाईल रया, स्वप्नात जे चेईले ते जाईल रया, नाही का. स्वप्न मिथ्या वाटतं ना जाग झाल्यावर. तसं ज्ञान जागृती आली, नाही का. आपुल्या हिता जो असे जागत, ज्ञान जागृती आली असेल, ज्ञानाद्वारा माणूस जागा झाला आणि जागा झाल्यावर कळालं धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून सर्व हे मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. यथार्थ अनुभूती द्यायचं काम, जाग करण्याचं काम, नाही का. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. त्या अभंगामध्ये पूर्ण सांगितलं बघा. जागृती करताचा विवेक द्यायचं काम संत करतात. का संत तेते विवेका असणे की, जिथं संत आहे तिथं काय आहे महाराज, विवेक आहे. संत तेते विवेक आहे.
आपल्याला विवेक देऊन जाग करतात, विवेक देतात आणि खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, चांगलं काय वाईट काय, या सगळ्याचा बोध आपल्याला मिळतो. संत आपल्याला बोध करतात सत्य काय असत्य काय, सत्याचा अनुभव घ्यायचा नाही का. कारण विवेक जागृत होण्याकरता विवेक वल्लीची लावणी होदेई सैग्य नाही का, की अभिनव उद्यान विवेक तरुंचे. हे ह्या ठिकाणी आहे ना, म्हणजे विवेक तरूचं झाड आहे. विवेक तरूचं झाड म्हणजे नुकतं झाड नाही आहे, कसले झाड आहेत, विवेक तरूची. की एखादा तप्त संतप्त असणारा माणूस त्या झाडांच्या खाली त्या विवेकाची प्राप्ती करून घेतली तर तिथं तो विश्रांतीला प्राप्त होतो, शांत होतो. तप्त झालेला माणूस संसारामध्ये तप्त झालेला असेल, संतप्त झालेला असेल, दुःखानं व्यस्त झाला असेल तर तो व्यक्ती विवेकाच्या प्राप्तीनं काय होतो, विवेक प्राप्त झाला तर त्याला समाधान प्राप्त होतं. संत ते विवेकास नाही. कारण दर्शन झालं ना, दर्शनी समाधान अति जैसे. जेव्हा स्वरूपाचं दर्शन होतं त्यावेळी समाधान आहे. म्हणून संत काय करतात, आपल्यावरती उपकार करतात. एवढ्याच करता या जगामध्ये येतात. येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. जसे मायबाप आपल्यावरती उपकार करतात हा भाव आहे, देवाचा आपल्यावरती उपकार आहे हा भाव आहे, तसं संतांचेही आपल्यावर काय आहेत, उपकार आहे. देवाचे उपकार आपल्यावर आहेत. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेनेशी जोडसे नारायण नासे जीव पण भवरोग, जेने हा जीव दिला दान नाही का. देवानं आपल्याकरता मुक्तीचं द्वार ज्याला शरीर म्हणतात, हे शरीर आहे ते कशाचं द्वार आहे, मुक्तीचं साधन आहे. मुक्तीचं साधन आहे. याच्याच द्वारा येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंभवणा एरझारी चिरावण. हे देवानं आपल्याकरता हे शरीर दिले इंद्रिय हात पाय कान नाही का, म्हणजे सूक्ष्म शरीराचा भाव. डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जो. आता तेच माईबापांच्या बाबतीत म्हणाल तर आईबापांचेही आपल्यावरती उपकार आहेत आणि संतही आपल्यावर उपकार करतात. हे तीन लोकांचं मगाशी वर्णन केलं. देवा सत्पुरुषः पिता स्वभावेनहि तुष्यति म्हणून शास्त्रामध्ये. आणि ऋण काही सांगितले असतील पण त्यातली ही तीन ऋण बघितली तर पहिलं ऋण आहे पितर ऋण आहे नाही का. पितर ऋण, देव ऋण आणि ऋषी ऋण. किती ऋण झाले, तीन ऋण. पितर ऋण, देव ऋण आणि ऋषी ऋण. मग धन्य माता पिता तयाची म्हटलं की आईबापांना जीवनात धन्यता वाटली, कृतार्थ झाले तर पितर ऋणातनं मुक्ती झाल्यासारखे नाही का. देव आपल्याला हर्षित झाला तयाचा हरिक वाटे देवा. तर देवतांच्या अन्य देवतांची जी आपल्यावरती काही उपकारता असेल नाही का, तर एक देव मुख्य देवच जर खुश झाला तर बाकी सगळे खुशच आहेत नाही का. हां, मग तयाचा हरिक वाटे देवा. आणि संत ऋषी महात्मे लोक जे आहेत तेही आपल्यावर खुश असतील तर आपण ऋषी ऋणातनंही मुक्त आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पहार नाही. असं संतांना वाटत असेल तरी आपण ऋषी ऋणातनं संतांना आपलं बरं वाटतंय कारण आपण चांगलं काहीतरी करतोय, यथार्थ करतोय, कृतकृत्य झालो. या जगतामध्ये आल्यानंतर करावयाचं ते करणं त्याला कृतकार्य म्हणतात. करावयाचं ते करणं त्याला काय म्हणायचं, कृतकृत्य. न करायचं ते करणं म्हणजे अकृतकृत्य नाही का. आणि करावयाचं ते न करणं म्हणजे कृत अकृत्य. पण ह्या ठिकाणी आपण संतांच्या दृष्टीनं कृतकृत्यता प्राप्त झाली आपल्याला म्हणायची. आपण करावयाचं ते केलं तर आपण आपल्या हिताला जागा आहे. एक श्रेय मार्ग आहे आणि एक प्रिय मार्ग आहे. श्रेय मार्ग म्हणजे हिताचा मार्ग आहे आणि प्रिय मार्ग म्हणजे आपल्याला आवडणारा मार्ग. पण श्रेयच प्रिय असेल, जे श्रेय मार्गच आहे तो जर आपल्याला प्रिय असेल, आपल्याला आवडायला लागला तर आपल्या जीवनाची कृतार्थता शक्य आहे. श्रेयच प्रिय झाला पाहिजे. मात्र श्रेय मार्ग ना, श्रेयस मार्ग आणि प्रेयस मार्ग दोन्ही रूपात. पण विषयामधल्या प्रवृत्ती आपल्याला श्रेय मार्गाकडं अडवतात ना. विषयाकडल्या प्रवृत्ती आपल्याला श्रेय मार्गाकडे जाऊन देत नाही. म्हणून विषयापासून आपल्या मनाला अलगद असं बाजूला करता आलं पाहिजे. विषयांचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जीवाला विषय गोड वाटतो ना तर विषय हे विषय सुख आहे असं ज्याला वाटतं ना, नाही येत हे वाचून काही अन्य
सर्वता सुखची नाही. ऐशी अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. या वाचून सुखच नाही असं जे म्हणणार आहेत विषया वाचून किंवा स्वर्ग सुखा वाचून नाही का, बाह्य विषयांच्या अभिलाषे वाचून सुखच नाही दुसरं असं जे अभिलषित करणारे लोक आहेत त्यांच्याकरता म्हणतात हे वाचून काही आणि सर्वता सुखची नाही. ऐशी अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. नाही का, मग जाणावं काय तर विषयातनं मनाला आवरलं की स्वरूपाच्या ठिकाणी लावले. मग साधू संत माई बापांनी आपल्यावर कृपा केली, उपकार केले की आपल्याला विवेक प्राप्त करून गेला की विषयातलं सुख नाशवंत आहे आणि शाश्वत सुख परमार्थिक सुख आहे हा विवेक. कारण सत्य तत्वाचा बोध करून दिला ना. परमात्मा एकच काय आहे, नित्य आहे, सत्य आहे, तद्व्यतिरिक्त सर्व काय आहे महाराज, नश्वर आहे, अविनाशी आहे. अविनाशी नाही आहे, नश्वर आहे, नाही का, अनित्य आहे, दुःखरूप आहे. अन्य स्वरूपाकडे गेलो तर आपली प्रवृत्ती. म्हणून परमात्म तत्व ज्याला जाणायचंय तो सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. म्हणून पंढरी यात्रे नेहले घडले चंद्रभागे स्नान पुंडलिके वैद्यराजे साधन वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातिले अंडोल. त्यांनी मार्ग दाखवला. हो, मार्ग दावणी गेले निधी आधी दयानिधी संत दे तेनेची पंते चालव जाता नपडे गुंता कोटे काय. त्यांनी आपल्याला दाखवलेला मार्ग आहे ना, त्या मार्गानं जाणं म्हणजेच त्यांनी आपल्यावर केलेलं जे उत्कृष्ट कार्य आहे त्या कार्याच्या भावातनं जे कार्य संत आपल्याकरता करतात त्या कार्याच्या भावातनं तुकोबराय म्हणतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत आहात, मायबाप आहात आणि कृपावंत आहात. कृपावंत, कृपा शब्द फार महत्त्वाचा. कृपावंत आहे, कृपा करतात. इथं कृपा करताच या जगतामध्ये येतात, येते उपकारासाठी कृपा करतात. कृपा म्हणजे काय, परदुःख प्रहाण इच्छा, दुसऱ्याचं दुःख नष्ट करण्याची अंतःकरणामध्ये ज्याच्या तीव्र इच्छा असते नाही का, आणि तीव्र तळमळ आहे आणि ते करण्याचं भाव जे प्रगट करतात नाही का, परदुःख प्रहाण इच्छा कृपा. संतांची कृपा झाली तर काय होतं, होता कृपा तुमची पशुबोले वेद हे एक वर्णन आहे नाही का. हां, संत कृपा झाली इमारत फळाली असंही वर्णन करतात नाही का काही ठिकाणी. काय वर्णन आहे, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे आणि कृपादान केले संती ते कल्पांती सरेन. संत आणि कृपा वेगळी म्हणता येत नाही. आता तुम्ही कृपावंत साधू संत जेवल, कृपावंत शब्द आहे. तसं इथं तुम्ही संत माय बाप कृपावंत. संपत्ती ज्याच्याकडे त्याला संपत्तीवंत म्हणेल, धन ज्याच्याकडे त्याला धनवंत म्हणेल, गुण ज्याच्याकडे त्याला गुणवंत म्हणेल, ज्ञान ज्याच्याकडे त्याला ज्ञानवंत म्हणेल नाही का. तशी कृपा ज्यांच्याकडे त्यांना काय म्हणायचं, कृपावंत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जिवलग. संत कृपावंत आहेत, कृपा करतात. कृपा करतात म्हणजे शब्द आहे बघा, कृपा झाल्याशिवाय साधनाची फलद्रूपता होत नाही. कृपा, त्यांची कृपा झाली की साधन फलद्रूप होतं. आपण केलेल्या साधनाची फलरूपता गुरुकृपेशिवाय होत नाही, संत कृपे शास्त्र कृपेशिवाय. संत नेहमीच पामरापासून जिज्ञासूपर्यंत आणि त्याच्या पुढेही गेल्यावर संत हे कृपा करतात. तुम्ही म्हणाल की पामराला संतांची कृपा नाही, पामराला ही संत कृपा करतात, प्रयत्न करतात, पण तो ऐकत नाही तर काय करायचं. मग शब्द काय वाजत असे, हां, कोणी नाही ऐकत, ऐकत नाहीत, काय करावं. पाऊस सर्वत्रच पडतो, पाऊस भेद करत. पाऊस कुठं पडतो, डोंगरावरही पडतो, जमिनीवरतीही पडतो नाही का, सुपीक जमिनीवरती पडतो नाही का, त्यानंतर समुद्रामध्येही पडतो, नदीमध्येही पडतो. पाऊस काय भेद करतो का महाराज, अजिबात भेद करत नाही. पाऊस भेद करत नाही, कारण पाऊस भेद करत नाही कारण त्याला काय भेद मानायचा नाही नाही का. तसं संतांच्या अंतःकरणामध्ये भेद नाही आहे. ते एकाचा उद्धार करतील आणि दुसऱ्याचा उद्धार करणार नाहीत असं नाही, ते सगळ्यांकरता सारखे आहेत. भेदाभेद भ्रम अमंगळ हा भाव त्यांच्याकडे, किंवा तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. त्यांचा भेदाभेद भावाची गोष्ट त्यांच्याकडे नाही, भेदभ्रांती नाही आहे. जीव जीवाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर जीवाचा भेद
नाही का. हे सगळे 5 प्रकारचे जे भेद आहेत ना त्यांचे निवृत्त झालेले आहेत. कारण का, सर्वम खलु इदम ब्रह्म हा भाव आहे, एकमेवाद्वितीयम ब्रह्म हा भाव आहे, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, त्यांनी तत्व जाणलेलं आहे. म्हणून अव्ययी तत्वाचं ज्ञान करून मग भजन्ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. त्या परमात्मा स्वरूपाला ज्यांनी यथार्थ जाणलेलं आहे ते भजन करतात. भजन्ते अनन्य मनसो, भजन करतात म्हणजे भक्ती करतात. पुन्हा जाणीवपूर्वक जाणून भक्ती करतात, याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोत्तर भक्ती अशी जाणीवपूर्वक, म्हणजे भगवंताच्या यथार्थ स्वरूपाला जाणायचं आणि मग भगवंताची त्याला यथार्थ जाणून. कारण त्याच्या न जाणीवेपासून झालेली भक्तीमध्ये तत्सुखसुखिता येत नाही. म्हणजे कसं आहे, गोकुळातल्या लोकांना देवाच्या व्यापकतेचं ज्ञान होतं, गोकुळातल्या लोकांना देवाच्या स्वरूपाचं ज्ञान होतं, पण निष्काम परब्रह्म तो हा गवळीया घरी, निष्काम परमात्म तत्व. पण तो आहे कुठं, गोकुळामध्ये सगुण रूपात, नाही का. निष्काम परब्रह्म त्यांना माहिती आहे. न तत्रापि महात्म ज्ञान विस्मृत्यापवाद, त्यांना महात्म ज्ञानाचं विस्मरण नाही आहे. देव व्यापक किती आहे, देव विस्तारित किती आहे, देवाचं स्वरूप कसं आहे हे सगळं त्यांना माहीत आहे. तरी सुद्धा त्यांना सगुण रूपात बघायला बरं वाटतं. तो व्यापक जसा आहे तसं त्याचं रूप सगुणही आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. त्या जाणीवेनं पूर्ण असून ते भक्तीचा मार्ग दाखवतात. का दाखवतात, तर जगाचं कल्याण करायचं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, किंवा अवतार तुम्हा, नाही का, घ्यावया कारण, हिथं दिले घ्यावया कारण उद्धरावे जन जड जीवा असे प्रमाण. तुमचा अवतार कार्य कशा करताय, जड जीवांचा उद्धार करणे. उद्धराया जड, उद्धयाराया जन, उद्धराया जीवा. अवतार तुम्हा धराया किंवा अवतार तुम्हा घ्यावया कर. संत याच करता आले, जड जीवांचा उद्धार करणं. उद्धराया जन, उद्धराया जड, उद्धराया जीवा. जीवाचा उद्धार करणं हा संतांचं कार्य. जीव स्वतः उद्धरित आहे म्हणाल तर का, अजिबात नाही. कारण जीवत्व दशा अहमपणानं जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा उद्धार म्हणता येत. कारण कर्तृत्व भोक्तृत्व अहंकार आहे, त्याला ते दाखवायचं आहे तू कोण आहेस, तुझं स्वरूप काय आहे. तू करता भोगता स्वतःला समजतोय, अंतःकरणाचे धर्म मी करता मी भोगता याच्यापेक्षाही तू निराळा आहेस, नाही का. कारण करता भोगता झाली की त्रिपुटीचा व्यवहार आला. मी करतो माझ्यामुळं होतं हा भाव आला की त्रिपुटीचा व्यवहार आला. आणि बंधाला कारण हेच आहे. कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या नाव बंधू कर्माचा. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद याचंच नाव कर्मबंधाची रूपता. कर्मबंध केव्हा येतो, जेव्हा ते माझं आणि मी म्हटलं की ते आणि व्यवहार होतो त्यावेळी ती बंधाला कारण होतात. मग त्यात फळ प्राप्त होतं, पुण्य पाप सुख दुःख, नाही का. दोन्ही रूपात पुण्य पाप सुख दुःख आणि ते आम्ही भोगणारे. म्हणून अर्जुनाला देव म्हणत होते की म्हणतो ना, स्वदेहानाम अर्जुन परदेहानाम सजन संग्रामानाम मलिनू पापाचार. संग्राम करणं पापात्मक होईल देवा. स्वतःच्या जनांना स्वतःच्या देहाला अर्जुन म्हणत होता आणि परदेहाला स्वजन म्हणत होता. आणि संग्राम केला तर पाप लागेल म्हणून. कारण तिथं अहमपणा आलता. अहमपणा कोणता होता, मी युद्ध करतोय, मी युद्ध करायला लागलोय. स्वदेहानाम अर्जुन परदेहानाम स्वजन, ते माझे आहेत, मी आणि माझं, अहंता आणि ममता. आणि संग्रामानाम म्हणून पर यांच्याबरोबर युद्ध केलं, मी कर्म केलं, मी म्हणून कर्म केलं, अहमपणा घेऊन कर्म केलं तर ते कर्मबंधाची कारणता होतं. कारण त्याचं फळ मिळतं पापाच्या. पण निर्लिप्त अवस्थेमध्ये जायचं आहे, जिथं कर्तृत्व भोक्तृत्व अहंकार रहित होऊन अधिष्ठानाच्या ठिकाणी अनुभव द्यायचा. आणि हे दाखवतात तुम्ही कोण आहे, मी तर वासुदेव तत्वता, मी देव आहे. आपणच आपल्याला आपल्याकडं बघायला लावतात तुम्ही कोण आहे, नाही का. 10 लोक गंगेच्या पलीकडे गेले, सगळ्यांना कथा माहिती आहे. 10 मुलं गंगेच्या पलीकडे गेली पोहत पोहत. पलीकडे गेल्यावर विचार केला की मोजूया आपण,
बरोबर 10 लोक आलो का, मग मोजायला सुरुवात केली तर बरोबर 9च भरायचे. 10वा सापडे ना त्यांना. प्रत्येकानं मोजलं 1 2 3 4 5 असे किती मोजायचे, 9च मोजायचे. 10वा कुठे गेला, रडायला लागले. म्हटले 10व्याच्या घरी सांगायचं काय आता, म्हणजे आत्यंतिक दुःख. शब्द काय बघा, आत्यंतिक दुःख. 10वा नाही तो भेटत नाही याच्याबद्दल आत्यंतिक दुःख आहे. मग आता तो वाटसरू एक चालन यायला लागला, वाटसरू निघाला रस्त्यानं आणि जात असताना त्याचं लक्ष गेलं. का रडायला लागला म्हटला तो. ते म्हटले काय करायचं, 9-10 लोक आम्ही पलीकडे आलतो नदीच्या आणि 10वा सापडणं झालाय, तो वाहून गेला वाटायला लागले आणि त्यामुळे दुःखित आहे. त्याच्या घरी सांगायचं काय 10व्याच्या. ते म्हटले मोजा बाबा. आता मोजायला सुरुवात केली. त्यानं मोजलं 1 2 3 4 5 असं 9च भरले. 10वा त्यांच्या लक्षात येणार. म्हणजे बघा 9च आहेत. आता जो वाटसरू होता त्याच्या लक्षात आलं, 10वा त्याला सापडला. 10वा गेलाच नव्हता कुठं, तिथंच होता. तो स्वतःला न मोजता बाकीच्यांनाच मोजत होता. असं प्रत्येकाचं होत होतं, स्वतःला मोजत नव्हता. मग तो वाटसरू म्हटला 10वा मला सापडलाय. 10वा आहे शब्दाकडे बघा. 10वा आहे हा शब्द ऐकल्या ह्यांना दिसलाय म्हणजे कुठंतरी आहे, कुठंतरी आहे, व्यवस्थित आहे, कुठंतरी आहे, व्यवस्थित आहे. दुःख कमी झालं का जास्त वाढलं? कमी झालं. आत्यंतिक दुःख होतं ते काय झालं, कमीवर आलं. याला म्हणतात परोक्ष ज्ञान. आहेपणाचा केवळ बोध केला हे झालं परोक्ष ज्ञान. पण अजून अपरोक्ष नाही, अजून प्रत्यक्ष अनुभव आलेला नाही, अजून त्याला बघितलेलं नाही. मग 10वा कोण आहे म्हणले, 10वा तू आहेस. 10वा कोण आहे, 10वा तू आहे. याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. 10वा मी आहे हे झालं अपरोक्ष ज्ञान. तरीही संशय आणि विपर्याय. नाही मी कसं असेल, 4 वेळ मोजलं मगाशी, तुम्ही काय सांगायला मी असेल 4 वेळ मोजलं म्हटले, पण आता मोजून बघ म्हटले. 10वा तू आहेस हे सांगितलं तरीही संशय आणि विपर्याय. याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान झालं, पण अपरोक्ष ज्ञान होऊनही संशय विपर्याय शिल्लक आहे. मग मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 असे 9 झाल्यावर 10वं आपल्याकडे बोट केल्यावर कळालं 10वा सापडला. तो 10वा मीच आहे. पहिल्यांदा 10वा आहे हेही त्यांनी दाखवलं संत महात्म्यांनी, गुरूंनी. दुसरा 10वा तूच आहेस हे शास्त्र माध्यमातनं संत महात्म्यांनी त्यांनी आपल्याला सांगितलं. तरीही संशय आणि विपर्यय आहेत शिल्लक. आणि त्यावेळी जी केली जाते साधना, ती साधना तिचं नाव आहे श्रवणानंतर मनन निधिध्यासन आणि तत्वंपदार संशय. त्याच्यानंतर जी केली जाते संशय विपर्यय निवृत्त करण्याकरता. कारण कसं असतं, श्रवण करूनही जर अनुभव येत नसेल तर मनन करावं लागतं, मनन करूनही अनुभव येत नसेल तर निधिध्यासन करावं. संशय विपर्यय आनंद अनुभूती देत नाही. म्हणून पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, परोक्ष ज्ञानानं असत्वापादक आवरण निवृत्त होतं, अपरोक्ष ज्ञानानं आभाणापादक आवरण निवृत्त होतं, आणि दृढ अपरोक्ष ज्ञानानं अनानंदापादक आवरण म्हणजे आनंदावर आवरण होतं ते निवृत्त होतं. म्हणजे संशय आणि विपर्यय आनंदाची स्वरूपता करून देत आनंदाला प्रतिबंध करतात. आनंदाचे प्रतिबंधक असणारे संशय विपर्यय निवृत्त व्हावे लागतात. मग ते जर निवृत्त व्हायचे असेल तर साधना करावी लागते. श्रवण पण यथार्थ करावं लागेल. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, उपपत्ती, अर्थवाद यांना पाहून श्रवण केलं तर आपल्याला यथार्थ अनुभवाच्या दिशेने आपण जाईल. बरोबर ना? मग ते करून मनन करावं लागेल. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान निधिध्यासन करावं लागेल. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ आराके पूर्ण तत्परायण निर्षी असं दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान झालं. अनुभव आला मी तर वासुदेव तत्वता. पण हे केव्हा कळालं? कळो येईल विचारिता. कोणाला? आहे ठाऊक सवागिया संता नोहे दुजा आणि कमागोता गा. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. संतांनी आपल्याला दाखवलं, संतांनी आपल्याला एक ठिकाण दाखवलं. लांबणं आलोय आपण.
ह्याची सुरुवात म्हणायची म्हटले तर सुरुवातच कुठं सांगता येईल का? किती जन्म झाला फेरा, किती वेळा हे जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती जन्म झाला. दूर देशवेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करो सत्ता कवडावरी कोटे स्थिर राहिलो, कान डोळे म्हणता माझे तिही कैसा मोकलिलो. आपलंच आपलं स्वरूप आपल्याला ज्ञात नाही तोपर्यंत आपण भटकायला लागलोय, फिरायला लागलोय. आणि आपलं जन्म मरणरूपी या राड गाडग्यामध्ये उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. या भ्रमणामध्ये आपण पडलेलो असतानाच नाही का आपल्यावरती आपल्या काहीतरी पुण्याचा परिणाम, संतांचं दर्शन, म्हणून भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. कारण संत भेटणं दुर्लभ आहे. देव भेटणं काही वेळा, देव भेटेल म्हणले कसं, संत भेटले की देव भेटला म्हणून समजा. कारण संत दर्शन हा लाभ कोण जोडला? पद्मनाभ देव. म्हणून मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ सांगितलं, मुमुक्षता प्राप्त होणं, मोक्षिच्छा प्राप्त होणं दुर्लभ सांगितलंय. आणि संतांची भेट होणं, दर्शन होणं दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? नाथ महाराज म्हणतात, चंद्रामृत सुखे सेववेल, अस्ता जाता रवी धरवेल, बाह्या सागर हेळा तरवेल, पर्या साधूंची भेटी न होईल गा. चंद्राचं अमृतही सेवन करता येईल, अस्ताला जाणारा रवी सुद्धा धरता येईल, हातानं सागरही तरता येईल म्हटले. एवढ्या कठीण गोष्टी शक्य होऊ शकतील, पण संत भेटणं एवढं सहज नाही आहे. बहु अवघड आहे संत भेटी, पर्या जगजेटी करुणा केली. अत्यंत अवघड गोष्ट आहे संतांची भेट. या रामकृष्ण, संत भेटणं दुर्लभ आहे, संत भेटणं अवघड आहे, कठीण आहे. आणि आपलं काहीतरी भाग्य आहे म्हणून संत भेटतात. वर्णन करतात पंचदशीकर, सत्कर्म परिपाकात ते करुणा आणि धनुद्रितो प्राप्य तीरतृषा विश्रामयंती आता सुखम. सत्कर्माचा परिपाक झाल्यावर साधूंचं दर्शन आहे. मग उपदेश करतात, उपदेशमवाप्य व आचार्य तत्वदर्शिवी पंचकोशो एकेने लभंते निवृत्तीम ब्राह्म. विवेकपूर्ण अधिकार तैसा कर उपदेश, अधिकाराप्रमाणे उपदेश करतात संत. आणि उद्धराया जन जडजीवा, जडजीवांच्या उद्धरायचं कारण साधन होतात. उद्धरायचं जीवच देव आहे हा भाव आला की जडत्व भाव राहत नाही. जड म्हणजे काय हो, नाही का? जड म्हणजे जड जीव. जीव जड आहे का म्हणाल तर जीव देवरूप आहे तोपर्यंत तो देवच आहे. पण जो जडाच्या संगतीमुळे स्वतःला जडवत मानायला लागलाय, जडाच्या संगतीमध्ये असेल तर स्वतःला काय म्हणायला लागलाय? जडवत म्हणायला. तुम्ही सांगा, लवचुंबक आहे, चुंबक नाही का, त्याला काय म्हणतात तुमचे? लवचुंबकच म्हणतात ना, लवचुंबक. आणि लोखंड. आता इथं लोखंड चुंबकाला ओढतं का चुंबक लोखंडाला ओढतं? चुंबक लोखंडाला ओढतं. आपण मानू चुंबक लोखंडाला ओढतो. समजा चुंबक 2 किलो आहे आणि लोखंड एवढंच आहे. लोखंड काय आहे? छोटा आहे. आणि चुंबक किती आहे? 2 किलो आहे. आता कोण कोणाला ओढतं? चुंबक लोखंडाला. समजा चुंबक लोखंडाला ओढतंय म्हणावं तर लोखंड 2 किलो आणि चुंबक एवढं आहे. आता कोण कोणाला ओढतंय? मग कोण नेमकं कोणाला ओढतं याचा विचार जर केला तर दोन्हीशिवाय. आणि ते चुंबकाचं असं आहे की ते लोहत्वच पकडतं, ते प्लॅस्टिकला ओढत नाही, ते लाकडाला ओढत नाही, ते कुणाला ओढतं? लोहालाच. मातीमध्ये सुद्धा लोहत्व असेल तर त्याला ते ओढतं, बरोबर ना? याचा अर्थ आहे की एक दुसऱ्याशिवायची भावत आहे. तसं जड आणि चेतन हे दोन्ही सापेक्षित शब्द. जड चेतन, चेतन तो आहे हा. जरी चेतनत्व भाव आपण त्याला चेतन म्हटलो कारण ह्या जडाच्या संगतीमध्ये जाणण्याचा व्यवहार चेतनतेचा आहे, नाही का? पण तो जड नाही आहे, तो चेतन आहे असं म्हणावं लागतं. सापेक्षित शब्द. हे लोखंड आणि चुंबकासारखं नव्हे, तो चेतनच आहे. प्रकाश त्याचा आहे, प्रकाशाचा आतमध्ये भावता त्याची आहे. कारण बुद्धीमध्ये प्रतिबिंबित असणारं चैतन्य त्याचं नाव जीव आहे. नुकतं चैतन्याचं नाव जीव आहे ना, त्या चैतन्याचं कुटस्थाचं नाव जीव आहे. कुटस्था जेव्हा प्रतिबिंबित होतं त्या प्रतिबिंबाचं नाव जीव आहे. पण तो प्रतिबिंबच कोण आहे? बिंब आहे, हे ओळखता आलं पाहिजे. प्रतिबिंबच बिंब आहे, आहे की नाही सांगा? बिंबाचंच प्रतिबिंब आहे.
मोठासा डबरा आहे, त्याच्यात पाणी आहे आणि वरनं सूर्याचं प्रतिबिंब पडलं. कुठं पडलेलं आहे? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं आणि पाणी हललं. वारा आल्यामुळं पाणी काय झालं? हललं. प्रतिबिंब हललं का नाही हललं? पाणी हललं. काय हललं? प्रतिबिंब हललं आपण म्हणतो, पण वास्तविक प्रतिबिंब हललेलं नाही. पाणीच फक्त हललेलं आहे. पण आपल्याला काय वाटतं? प्रतिबिंब हललं. कारण प्रतिबिंब का हललेलं नाही? कारण बिंब हललेलं नाही. वरचं बिंब हललं तर प्रतिबिंब हललेलं, बिंबच हललेलं नाही, मग प्रतिबिंब कसं हलेल महाराज? कारण प्रतिबिंब हे बिंबाचं आहे. सूर्य पुढं निघून गेला की प्रतिबिंब तिथं राहतं का पुढं जातं? सूर्य पुढं निघून गेल्यावर प्रतिबिंब ही पुढं जातं ना. याचा अर्थ आहे सूर्याच्या हलण्यावर प्रतिबिंबाचा हलणं आहे. सूर्यच हालत नाही तर प्रतिबिंब कसं हलेल? पण वाटतं प्रतिबिंब हलल्यासारखं, कारण ते कोणाच्या संगतीमुळं? पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलंय ना, त्यामुळं वाटतं. तसं अंतःकरणाचे धर्म जीव आपल्यावर जेव्हा मानून घेतो कर्तृत्व वक्तृत्व, त्यानं फक्त ओळखायचं हे अंतःकरणाचे धर्म आहेत. वास्तविक मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. ओळखायचं काय आहे? मी ब्रह्म आहे. मग परतोनी पाटी मोरा ठाके, आपण याते आपण देखे, देखत खे ओळखे म्हणे तत्व ते मी. परतून आपणच आपल्या स्वरूपाला फक्त ओळख करून द्यावी लागते. आणि ते ओळख करून देणारे कोण आहेत? तर ते महात्मे आहेत, ते गुरु आहेत, ते संत आहेत, ते शास्त्र आहे, नाही का? आणि यांनी केलेलं कार्य किती मोठं असेल हो. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे तेची सदा. हरवलेली गोष्ट संत आपल्याला प्राप्त करून देतात. त्यामुळे अलौकिक असं संतांचं कार्य, हरवलेली गोष्ट मिळवून देतात. म्हणून उद्धराया जन जड जीवा, संतांचं कार्य आहे. किती मोठं काम करतात. उद्धराया जड जीवा, आपलीच गोष्ट आपल्याला दाखवायला. आपलं स्वरूप हरवले ते आपल्याला दाखवतात. एखाद्या चष्मा हरवला, डोक्यावरतीच ठेवलाय पण हरवला, मग हरवलेली गोष्ट शोधावी लागते, बरोबर ना? शोध मोहीम करतो. मग दिवसभर पोराला सांगतो चष्मा माझा कुठे गेला, पत्नीला सांगतो चष्मा शोधा, सगळे शोधायला लागतात पण चष्मा सापडत नाही. का सापडत नाही? शोध मोहीम चालू आहे, सापडत नाही. कारण सगळ्यांना वाटतं की हे म्हणतायत चष्मा शोधा म्हणजे ह्यांच्याकडं नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडे कोण बघत नाही. आणि असतो कुठं? त्यांच्याच जवळ डोक्यावर असतो. सहज हात डोक्यावर जातो, सापडला, नाही का? जे प्राप्तच आहे, सापडला म्हणजे काय? ते न दिसण्यामध्ये त्याच्या आडवं जे प्रतिबंध आलेले आहेत, आवरण आलेले आहेत, त्याला हटवायचं काम केलेलं आहे. हटवलं की त्याची प्रतीता आली. तसं स्पष्ट परमात्म्याचं ज्ञान करून द्यायचं काम संत करतात. परमात्मा कसा आहे दाखवण्याकरता ते आपल्याला ज्ञानाचा बोध देतात. काय देतात? का संत ते विवेका असणे की. जिथं संत आहे तिथं विवेक आहे, आणि विवेक आला की आपल्याला अनुभूतीच्या दिशेनं आपला प्रवास चालू होतो, अनुभवाच्या दिशेने. विवेक आला की त्या विवेकामुळं वैराग्याचा प्राप्त होतं. विवेक वैराग्य हा भाव येतो, आणि वैराग्य हे विवेकपूर्ण असावं. म्हणून उद्धराया जन जड जीवा. मग काय वाढवला? त्यामुळं वाढावया सुख, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार्य नाम विठोबाच, कुळाचार्य नाम विठोबाच. सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला आणि धर्म वाढवला, नाही का? भगवंताचं नाम वाढवलं. विस्तार भरपूर आहे सांगायचं म्हटलं तर. आता सुख वाढवलं म्हणाल तर सुखरूप आपलं स्वरूप आहे, आणि सुख वाढवलं कसं म्हणाल तर त्या सुखाच्या मध्ये जे आवरणाचा भाव जे येत होता, याला कारण काय होतं? आज्ञवृत्तीता. त्या आज्ञवृत्तीता हटवल्यामुळं सुखाचा अनुभव आला. जे आपल्या जवळ असणारे सुखाचा भाव प्रतीतीला आला, याला कारण कोण असेल तर ते हा बोध झाला, साधू बोध झाला, नाही? तो बोधच कारण आहे दुःख निवृत्तीचं. संतांच्या बोधानं काय केलं? तिमिर दुःख गेले, फिटले भ्रांतीचे पडळ, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडू. त्याला बघितलं, त्याचं दर्शन झालं, त्याचा अनुभव आला, समजून जावा दुःख गेलं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. सुखाचा अनुभव, कारण तो दाखवला ना. पंढरी या यात्रे नेले, मग शब्द सांगितला. घडले चंद्रभागे स्नान, दाखवण्याचं काम कोणी केलं असेल? संतांनी केलं. आपलं स्वरूप आणि तो पंढरी परमात्मा, व्यापकत्वानं भरलेलं ब्रह्मतत्व, विठ्ठल विस्तारला जनी सप्तहे पाताळी भरुणी, याचा ज्ञान करून देण्याचं काम संतांनी केलेलं आहे. त्यामुळं मार्ग दावणी गेली आधी,
दयानिधी संतती तेनेच पण ते चालव जाता न पडे गुंता कोटे काही. म्हणजे सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला आणि भगवंताचं नाम वाढवलं. कुळाचार नाम विठोबाचे कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन झळ जीवा. वा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुकोबरा म्हणतात चंदनाच्या अंगामध्ये जे गुण आहेत ना हे सादृश प्रमाण म्हणतात. तद्भिन्नत्वे सती तद्गत भूय धर्मोत्तम सादृशत्व. त्याच्यापेक्षा वेगळं असणं आणि त्याच्या गुणधर्म त्याच्यात दिसणं, गुणधर्म त्याच्यासारखे गुण त्याच्यामध्ये प्रतितीला येणं हे सादृश्य प्रमाण. एखाद्याला गवय माहीत नाही म्हणजे गायीसारखा गवय असतो. मग जंगलात गेल्यानंतर गवय गायीसारखा असतो. तो जर मोठा वाघ बघितला तर तो म्हणेल का हा गवय आहे? नाही म्हणणार, कारण त्याला काय सांगितले? गायीसारखा गवय. त्यानं जर नाही का मोठा हत्ती बघितला तर तो म्हणेल का हा गवय आहे? नाही म्हणणार, कारण गायीसारखा दिसत नाही, कारण त्याला अगोदर काय सांगितले? गायीसारखा गवय. याला सादृश प्रमाण म्हणतात. तद्भिन्नत्वे सती तद्गत भूय धर्म सादृश्यत्व. तसं तुकोबरा ह्या ठिकाणी संतांची रूपता दाखवण्याकरता चंदनाचं उदाहरण देतात. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत. चंदनाच्या अंगात काय गुण आहेत? चंदनाच्या अंगात चंदनाचे उत्कृष्ट गुण आहेत ना, त्या गुणांच्या बद्दलचा भाव आहे. सगळेच गुण असा भाव आहे. उत्कृष्ट गुण जे असतात ना, उत्कृष्ट चंदनात काय आहे? घृष्टम घृष्टम चंदनम पुनर्पिन जहाती गंधम. कितीही चंदनाला घासा, शेवटच्या कणापर्यंत चंदन आपला सुगंध सोडत नाही. न जहाती गंधम, अजिबात सुगंध आपला त्यागत नाही, दुर्गंध प्राप्त करून घेत नाही. त्याच्यामध्ये शेवटच्या कणापर्यंत सुगंधच असतो. तसं संतांना कितीही त्रास झाला, कितीही दुःख झालं तरी सुद्धा संत आपला सद्गुण सोडत नाहीत. चांगल्या गुणानं मग आकाश वर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाय वडवाणल त्रिभुवन खाय, तरी भगवत चिंतनामध्ये कमीपणा नाही. तुझीच वाट पाहे नगा विठोबा. चंदनामध्ये काय आहे तर चंदन आहे, चंदनाला घासल्यानंतर त्यातनं धारदार टोकानं चंदनावर वार केला. धारदार टोकानं चंदनावर, धारदार टोक असणाऱ्या कुऱ्हाडीनं चंदनावर वार केला झाडावर, तर त्या धारदार टोकालाही चंदन सुगंधित करत. संतांना ज्यांनी त्रास दिला त्यांच्या जीवनामध्येही संत चांगलाच भाव धारण करतात. ज्यांनी त्रास दिला त्यांच्या बाबतीत सुद्धा संतांना द्वेष नाही आहे, त्यांचाही उद्धार व्हावा हीच भावता संतांची असते, नाही का. चंदनाच्या झाडाचा विचार केला तर चंदन जे आहे त्याच्या आजूबाजूला लिंबाचं, बाबळीचं, बोरीचं, नाही का, चंदन आणि बोरी व्यापी. कुठलंही झाड असलं तरी चंदन काय करतं? आपला सुगंध त्यांना प्राप्त करून देतं. म्हणजे तिथं बाजूला वाढलेली बाबळ जरी असली किंवा लिंब जरी असला तर त्याला सुगंध चंदनाचा येतो. त्याला सुगंध कशाचा येतो? चंदनाचा येतो. पण ते सगळे मिळून एका चंदनाला बिघडवू शकत नाहीत. म्हणजे त्या चंदनाला लिंबाचा सुगंध येत नाही. तसं सज्जन आहेत, आपणा सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तयार. आपल्यासारखं करून टाकतात, आपल्यासारखं. म्हणजे आपले सद्गुण अन्यांना वाटतात पण दुसऱ्याचे दुर्गुण आपल्यामध्ये घेत नाहीत, नाही का. हे चंदनातले गुण आहेत ना. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, नाही का. यत्किंचित अवगुणता ज्यांच्या अंतकरणामध्ये नाही आहे, शोधूनही सापडणार नाही आहे. कितीही शोध मोहीम काढली, नाही का, शोधण्याचा प्रयत्न केला की दुर्गुण दिसतील काय, अवगुण आहेत काय, नाही नाही नाही, अजिबात दिसत नाही. तुका म्हणे पाहता अवगुण मिळेची ना. एवढी निर्मळ अवस्थेची संत रूपता असते. त्यामुळं चंदनाच्या अंगामधला भाव सांगितला. पण चंदनामध्ये काय आहे बघा, चंदनाचं एक कवीने एक सुंदर वर्णन केले. पादे भुजंग शिखरे प्लवंग शाके विहंग पुष्पाणी भृंग. चंदनाच्या पायाजवळ भुजंग, शिखरे प्लवंग, शिखर म्हणजे टोकावरती प्लवंग माकडं असतात. शाके विहंग, शाके म्हणजे फांद्यावरती विहंग पक्षी असतात. आणि पुष्पाणी भृंग, फुलांमध्ये भुंगे असतात, नाही का. पादे भुजंग शिखरे प्लवंग शाके विहंग पुष्पाणी भृंग
असणाऱ्या चंदनाच्या झाडाजवळ आपल्याला जावं लागतं, पण संत आपल्या घराकडे येतात. तुका म्हणे आले घरा तोच दिवाळी दसरा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुकी नाम. आपल्याला विनंती करतात, आपल्या उद्धाराच्या तळमळीनं आपल्याकरता प्रयत्न करतात, असे असणारे संत मायबाप असतात. त्यामुळं संतांचं वर्णन तुकोबराय असं करतात, तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जळ जीवा. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.